अलिबागमधल्या कुलाबा भूचुंबकीय वेधशाळेला तब्बल 175 वर्ष पूर्ण झाली आहेत। ब्रिटिशांनी 1841 मध्ये मुंबई बंदरातल्या खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी या वेधशाळेची स्थापना केली होती। जगभरातल्या सर्वात जुन्या चुंबकीय वेधशाळांमध्ये या वेधशाळेचा समावेश आहे। भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ, प्लाझ्मा भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञ कुलाबा वेधशाळेच्या नोंदींना प्रमाण मानतात। भूचुंबकीय घडामोडींचं अचूक संकलन या ठिकाणी जनरल्सच्या स्वरूपात संकलित आहे। जगातील प्रमुख वेधशाळांपैकी एक असलेल्या अलिबागच्या वेधशाळेत सर्वाधिक नोंदी आहेत। ते फक्त 4 अशा वेधशाळा आहेत ज्या अविरतपणे 175 वर्ष काम करत आहेत। त्या 4 पैकी कुलाबा चुंबकीय आणि अलिबाग चुंबकीय वेधशाळा ही एक आहे। जी देशातली ही फक्त एकच आहे वेधशाळा जी कंटिन्युअसली 175 वर्ष काम करत आहे। 1846 पासून दर तासाला सुसंगतपणे भूचुंबकीय लहरींच्या नोंदी ठेवायला सुरुवात झाली। मॅग्नेटोग्राफच्या सहाय्यानं फोटोग्राफिक पद्धतीनं या नोंदी ठेवल्या जाऊ लागल्या। पुढे मुंबईतील ट्राम्सचं विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे भूचुंबकीय नोंदींच्या संकलनात अडथळे निर्माण होणार होते। त्यामुळे कुलाब्यातली वेधशाळा अलिबागमध्ये स्थलांतरित करण्यात आली। 1904 साली अलिबागमधल्या वेधशाळेतून भूचुंबकीय लहरींचं मापन सुरू झालं। ते आजही अव्याहतपणे सुरू आहे। बदलत्या काळानुसार जी काही उपकरणं आधी होती आपल्याकडे ती आता आज फार संवेदनशील झालेली आहेत। ज्या गोष्टी आपण आधी डोळ्याने मोजत होतो त्या आता डिजिटली आपल्याला सगळं करता येतं आणि संवेदनशीलता वाढल्याने ज्या घडामोडी घडत असतात त्याचा सखोलपणे आपल्याला अभ्यास करता येतो। जुनी संस्था 175 वर्ष ज्याला पूर्ण झालेली आहेत तर ती माझ्या जिल्ह्यामध्ये आहे, ज्याची मी जिल्हाधिकारी आहे। ही निश्चित भूषणावह बाब आहे आणि या संस्थेसाठी जी काही मदत लागेल तर ती मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। देशातील सलग पावणे 200 वर्ष नोंदी घेणारी चुंबकीय वेधशाळा अलिबागमध्ये आहे। अलिबागकरांसाठी ही निश्चितच गौरवाची बाब आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।